पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी। ड्रायव्हरला धमकावल्याचा, डांबून ठेवल्याचा आरोप। सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर पुण्यातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल। खुनाचा प्रयत्न, फसवणूक यासह विविध कलमांनुसार याआधीच गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची कोर्टात माहिती। पुणे अपघात प्रकरणी ड्रायव्हरचं अपहरण आणि धमकावल्याप्रकरणी विशाल अग्रवालला पुणे पोलीस पुन्हा अटक करणार। ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांचा कोर्टामध्ये अर्ज। पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला येरवडा पोलीस ठाण्यात पिझ्झा खायला देण्यात आला। शिंदे गटाचे पुणे शहर समन्वयक शंकर संगम यांचा दावा। येरवडा पोलीस ठाण्यात पिझ्झाचे बॉक्स नेताना पाहिल्याचा संगम यांचा दावा। पुणे अपघात प्रकरणावर काँग्रेसनं भरवली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा। स्पर्धेसाठी माझा बाप बिल्डर असता तर, अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण असे विषय। विजेत्याला 11,000चं बक्षीस, धंगेकरांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण। बॉलर, डिमोरा, 2 BHK यासह पुण्यातील अनेक पब आणि बारवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। पुढील आदेशापर्यंत जवळपास 49 पब बंद राहणार। सुप्रिया सुळेंना बारामतीच्या पराभवाचं चित्र दिसतंय, त्यामुळे त्या पुणे आणि नागपूर अपघाताच्या घटनेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणताय। सुनील तटकरेंची सुप्रिया सुळेंवर टीका। नागपूर अपघात प्रकरणी आरोपींना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी। अपघातातील गाडीचा मालक, विदेशी दारू यासह गांजा कुठून आला याच्या तपासासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी। जळगावच्या रामदेववाडी इथं झालेल्या अपघात प्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात। कोर्टाकडून संशयिताला 27 मे पर्यंत पोलीस कोठडी। डोंबिवली स्फोट दुर्घटनेतील आरोपी मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी। कल्याण कोर्टाचा आदेश, तर आईची तब्येत ठीक नसल्यानं कोर्टात हजर केलं नाही। डोंबिवलीमध्ये दुर्घटनास्थळी मानवी अवशेष सापडत असल्यानं एनडीआरएफचं शोधकार्य सुरू राहणार। अन्य कंपन्यांमधील केमिकल इतरत्र नेण्याचं काम सुरू। जोपर्यंत शेवटची बेपत्ता व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत सर्च ऑपरेशन सुरूच राहणार। एनडीआरएफचे सारंग कुर्वे यांची माहिती। 2016 मध्ये डोंबिवलीतल्या प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटानंतर सरकारनं स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीचा अहवाल माझाच्या हाती। पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये म्हणून त्यावेळेला सांगितलेल्या उपाययोजना आणि सूचनांची 8 वर्षांनंतरही अंमलबजावणी नाहीच। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्याच्या मतदानामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.7% मतदान। पश्चिम बंगालमध्ये विक्रमी 70%, तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान। 5व्या टप्प्यातल्या मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर, तर मतदारांची आकडेवारी आणि मतदानाची टक्केवारी कोणीही बदलू शकत नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून 2 उमेदवारांची घोषणा। मुंबई पदवीधर मतदारसंघातनं अनिल परब, तर शिक्षक मतदारसंघातनं ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर। ही शिवसैनिकांची शिवसेना, पक्षाची पकड अतिशय घट्ट आहे। विजयी होणार आणि पुन्हा एकदा विधान परिषदेत जाणार, अनिल परब यांना विश्वास। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीकडून निरंजन डावखरे, तर मुंबईसाठी दीपक सावंत यांना संधी मिळण्याची शक्यता। शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरू। 2 दिवसात अंतिम निर्णय होणार। नितेश राणेंनी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना लंडनला जाऊन स्थायिक व्हावं लागणार। प्रवीण दरेकरांची ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावर टीका, तर ठाकरेंवर राहुल गांधींच्या संगतीचा परिणाम झाल्याचीही केली टीका। नरेंद्र मोदी 10 वर्षांमध्ये 100 देश फिरून आले, आशिष शेलार त्यांना काय सल्ला देणार? उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावर टीका करणाऱ्या आशिष शेलार यांना सुनील राऊतांचा सवाल। लहान मुलाला विचारलं तर तोही सांगेल नवनीत राणा पडणार। बच्चू कडूंची खोचक टीका, तर रवी राणांमुळेच नवनीत राणांचा पराभव होणार, कडूंचा टोला। ओबीसी बहुजन पार्टीची उद्या कार्यकारिणी बैठक। विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत उद्याच्या बैठकीमध्ये चर्चा होणार, प्रकाश शेंडगेंची माहिती।
सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास समाज रस्त्यावर उतरेल. प्रकाश शेंडगेंचा इशारा. तर ओबीसी समाजाच्या उद्रेकाला सरकार जबाबदार असेल, शेंडगेंचं वक्तव्य. बीडमध्ये बोगस मतदानाचे व्हिडिओ व्हायरल. परळीत बूथ कॅप्चर केला गेल्याचा शरद पवार पक्षाचा आरोप. या व्हिडिओ संदर्भात अहवाल सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. निवडणुकीच्या 2 आठवड्यानंतर बीडच्या परळीत बोगस मतदान झाल्याचा शरद पवार गटाचा आरोप हास्यास्पद. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची टीका. मतदानाच्या 15 दिवसांनंतर फेर मतदानाची मागणी केली जाते, यावरून पराजय समोर दिसतोय, त्यामुळे बोगस मतदानाचे आरोप होत आहेत. सुनील तटकरे यांची टीका. बीडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना मतमोजणी प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये. अजित पवार गटाच्या 11 बजरंग सोनवणे यांची पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे मागणी. रत्नागिरी जिल्ह्यात 27 मे पासून 10 जून पर्यंत मनाई आदेश. मतमोजणीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी. अकोल्यात भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लावलेल्या बॅनरवर खासदार असा उल्लेख. धोत्रेंचे पक्षांतर्गत विरोधक समजल्या जाणाऱ्या रणजित पाटील यांचे बॅनरवर शुभेच्छुक म्हणून नाव. मुंबई आयआयटीमध्ये केवळ 6% विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत. यंदाच्या वर्षात 38% विद्यार्थ्यांना आयआयटी प्लेसमेंटमध्ये नोकरी न मिळाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई आयआयटीकडून स्पष्टीकरण. येत्या सोमवारी एसएससी बोर्डाचा निकाल. 27 मे रोजी दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल जाहीर होणार. बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशपूर्व ऑनलाईन नाम नोंदणीला आजपासून सुरुवात. 13 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार. मुंबई महानगर परिसरातील 1000हून अधिक महाविद्यालयांमध्ये 11वी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात. काल पहिल्याच दिवशी तब्बल 21,000हून अधिक विद्यार्थ्यांकडून पहिल्या भागातील अर्ज दाखल. एकूण 2 भागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरावे लागणार. 12वीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार. 27 मे ते 7 जून दरम्यान नियमित शुल्कासह अर्ज करता येणार. जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा होणार. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म 10 आणि 11च्या विस्तारासाठी 36 तासांचा विशेष ब्लॉक. 1 जूनच्या मध्यरात्री ते 2 जून दुपारपर्यंत हा ब्लॉक असणार. ब्लॉकमुळे अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द. उद्या 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे स्थानकादरम्यान, पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान, तर हार्बर मार्गावरच्या सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान आज मध्यरात्री ब्लॉक. वानखेडे पादचारी पुलाच्या मुख्य गर्डरची उभारणी करण्यासाठी रात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत 3 तासांचा ब्लॉक घेतला जाणार. मुंब्रा बायपासवर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात. चीळ फाट्यावरनं ठाण्याच्या दिशेनं येताना ट्रकच्या चाकात बिघाड झाल्यामुळे अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू. मुंब्रा बायपासवर झालेल्या अपघाताला MMRDA आणि कॉन्ट्रॅक्टर जबाबदार. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. गुन्हा दाखल न झाल्यास मुंब्रा बायपास बंद करणार, आव्हाडांचा इशारा. अहेरी अमरावती बसचा गडचिरोलीमध्ये अपघात. वाहक आणि 2 महिला गंभीर जखमी. समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना बस उलटल्यानं घडली घटना. जखमींवर उपचार सुरू. वीकेंडमुळे मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी. माणगाव इंदापूर दरम्यान 6 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. ठाणे घोडबंदर रस्ता बंद असल्यामुळे भिवंडी चिंचोटी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी. जवळपास 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. भिवंडीकरांना मोठा मनस्ताप. मुंबई विमानतळावर 5 दिवसात 24 प्रकरणात 11 किलो सोन्यासह 7.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. तस्करी प्रकरणामध्ये आतापर्यंत 21 आरोपींना अटक. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी शहरातल्या एका रेस्टॉरंटमध्ये चोरी. दुकानातल्या पैशांसह 24,000 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या लंपास. सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू.
2.5 महिन्याच्या बाळाची मुंबऱ्यामध्ये विक्री केल्याचा प्रकार, ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई, 9 जण पोलिसांच्या ताब्यात. ठाण्याच्या कॅसल मिल नाका परिसरात न्यू दिल्ली जायका रेस्टॉरंटला अचानक आग. दुर्घटनेत हॉटेलमधील सर्व लाकडी टेबल्स, खुर्च्यांसह संपूर्ण इलेक्ट्रिक वायरिंग जळून खाक. आशिष शेलार यांच्याकडून मालाड पश्चिमेतील नाले सफाईची पाहणी. उद्धव ठाकरे आता लंडनचे नाले पाहतात का? उद्धव ठाकरे मुंबईच्या नाले सफाईची पाहणी करायला का आले नाहीत? आशिष शेलार यांचा सवाल. आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही म्हणून नाले सफाईची पाहणी करताय. ठाकरे गटाच्या अनिल परब यांची शेलारांवर टीका, तर मुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांच्यात वाद असल्याचं दिसतंय. परब यांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये येत्या 30 तारखेपासून 5% पाणी कपात, तर 5 जूनपासून 10% पाणी कपात. मुंबईत पाणी साठा कमी असल्यानं पालिकेचा निर्णय. मुंबई पालिकेकडून पाणी कपातीबाबत फसवणूक, डीप क्लीनच्या नावाखाली पाण्याचा अपव्यय केल्यानं पाणी कपातीची वेळ. मुंबई पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप. पाणी पुरवठा आणि महावितरण विभागातील दुरुस्तीच्या कामामुळे नाशिक शहरात आज पाणीबाणी, तर उद्याही कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. पालिकेचं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मजुरांना उन्हामध्ये काम करण्याची सक्ती केल्यास कारवाई होणार. जळगावमध्ये उष्णतेची लाट पसरल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. परभणी जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम. आज यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद. तापमान 44 अंशांवर. भंडाऱ्यात यंदाच्या उन्हाळ्यात तिसऱ्यांदा तापमान 43 अंशांवर. उन्हामुळे नागरिकांची शीतपेयांना पसंती. उष्णतेनं यवतमाळकरांच्या अंगाची लाहीलाही. उन्हाचं तापमान 45 अंशांवर. गेल्या 5 वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद. विदर्भातही उष्णतेची लाट. अकोल्यात तापमान 45.6 अंशांवर. उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या ढेकू मध्यम प्रकल्प कोरडा ठाक. धरणातील जमिनीवर पडल्या भेगा. परभणीमधील 22 लघु आणि 2 मध्यम प्रकल्प कोरडे ठाक. ग्रामीण भागात टंचाईच्या झळा तीव्र. जिल्ह्यामध्ये सध्या 17 टँकर्सनं पाणी पुरवठा सुरू. मराठवाडा विदर्भ सीमेवरील पैनगंगा नदी कोरडी ठाक. पाणी आटल्यानं परिसरातल्या उन्हाळी पिकांना मोठा फटका. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातल्या कुलीडाबर इथं भीषण पाणी टंचाई. गावातील महिलांवर विहिरीत उतरून पाणी भरण्याची वेळ. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. गोंदियाच्या पालेवाडीत भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी शेत शिवारात महिलांची मैलोनमैल भटकंती. 95 लाख रुपये खर्चून उभारलेली जलजीवन मिशन योजना सपशेल फेल. गोंदियाच्या पांढरी गावात पाण्याची टाकी कोसळली. जलजीवन मिशन अंतर्गत बसवलेल्या या टाक्या निकृष्ट असल्याची नागरिकांनी केली होती तक्रार. या कामांची चौकशी करून कारवाई व्हावी, गावकऱ्यांची मागणी. वाढत्या तापमानामुळे बुलढाण्यामध्येही भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पात केवळ 11% उपयुक्त जलसाठा शिल्लक. जिल्ह्यातल्या 65 गावांना 67 टँकरद्वारे पाणी पुरवठा. जळगावच्या वाघुंदा गावात 30 ते 35 जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास. दूषित पाण्यामुळे त्रास झाला असण्याची शक्यता. प्रशासनाकडून पाण्याची तपासणी केली जाणार. दुष्काळामुळे जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात. पाणी न मिळाल्यानं मोसंबीच्या बागेवर कुऱ्हाड चालवण्याची आली वेळ. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य स्थिती. पाणी नसल्यानं ऊस जागीच करपला. त्यामुळे ऊसाच्या पिकावर रोटर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ. धाराशिवच्या येवती गावात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेचं नुकसान. 2 एकरांवर असलेली बाग डोळ्या देखत जमीन दोस्त. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजा चिंतेत. हळदीच्या बियाणे दरामध्ये दुपटीनं वाढ. राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हळदीची लागवड कमी झाल्यानं दरांमध्ये वाढ. गेल्या वर्षी 3,500 रुपये असलेला दर यंदा 8,400 रुपये प्रति क्विंटलवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.